कारण की आम्हाला फर्स्ट टाइमच अनुभव आला मॅडम की इथं ना आम्हाला म्हणजे जसा रिस्पॉन्स पाहिजे होता तसा भेटला नाही. हो. सर्वांना जय जोहार, जय आदिवासी. मी सागर अहंजा पवारा, NSY जिल्हाध्यक्ष. कालपासून आमचं एक नियोजन बैठक चालू होते. त्या नियोजन बैठकीसाठी स्वतः प्रकल्प अधिकारी असो किंवा APO असो यांनी सगळ्यांना आम्हाला तांत्रिक अडचणी दिली की तुम्ही बॉईज हॉस्टेलला जाऊन किंवा एक कोणत्याही हॉस्टेलला जाऊन तुम्ही त्या मुलांचे प्रश्न ऐकू शकत नाही किंवा त्यांचे प्रश्न धरू शकत नाही, असं कालपासून आम्हाला प्रेशराईज चालू होतं. त्यानिमित्त तरी आम्ही खापर इथे अक्कलकोया तालुक्यात खापर इथं आलेलो आणि इथं येऊन जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांसोबत संवाद केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना अडचणी, त्यांना अक्षरशः एलर्जी झाली. म्हणजे एवढं गंधपटक पाणी पिण्यासारखं सुद्धा पाणी भेटत नाही. आज इथं येत असताना एवढे अडचणी आले, तुम्हाला सांगायचे काय कारण नाही, तर तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही स्वतः या, हॉस्टेल बघा. आणि जेव्हा आम्ही हॉस्टेलमध्ये घुसलो, हॉस्टेलचा ग्रहपाल हॉस्टेलमध्ये अजिबात नाही, त्यांचं हॉस्टेलचा दरवाजा बंद होता. म्हणजे एखादा घराचा मालक नसल्यावर त्या पोरांची काय हालत येते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. यांचा तर ग्रहपालच राहत नाही. ते आम्हाला आमच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करतात. तुम्ही स्वतः बघा, तुम्हाला दाखवतो की कोणत्या पद्धतीने त्यांना सोय होते. ज्या पद्धतीने शासन त्यांना पैसा देतो, पैसा प्रोव्हाइड करतो, त्या पद्धतीने अजिबात त्यांना सोय होत नाही. तुम्ही पोरांशी बघा, पोरांशी संवाद करा. ते पोरं स्वतःहून तुम्हाला सांगतील नेमकं त्यांना काही अडचण नाही. नेमकं आम्हाला हे समजत नाही की प्रकल्प अधिकारी आमच्यासारख्या विद्यार्थी संघटना, जी भारतातली सगळ्यात मोठी संघटना आहे, त्या संघटनाला की त्यांच्या पोरांसोबत तुम्ही संवाद करू शकत नाही, असं जर कधी पत्र काढत असतील. तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला पत्रसुद्धा दाखवतो. त्याच्यावर स्पष्ट, या पत्रावर स्पष्ट नमूद केले, NSY या संघटनाला वसतिगृहात बैठक घेण्यासाठी परवानगी देऊ नये. नेमकं प्रशासन का घाबरते हे मला समजत नाही. आम्ही काही इकडे काही युद्ध वगैरे करायला आलो नाही, आम्ही पोरांच्या अडीअडचणी समजून घ्यायला आलो. आम्हाला जे अधिकार दिले, आज मी जिल्हाध्यक्ष म्हणून माझं कर्तव्य आहे की माझ्या आदिवासी पोरांना जे अडचणी होत आहे ते अडचणी मी त्या अडचणी कसं दूर करू शकतो याच्यावर मी काम करत असतो. तर हे अडचणीसुद्धा जाणून घेऊ देत नसतील तर मग हे खूप कुठपत योग्य मला समजत नाही. नेमकं प्रकल्प अधिकारी आम्हाला का घाबरतो, NSY नंदुरबार NSY संघटनेला का घाबरतो ते मला समजत नाही. तुम्ही विद्यार्थ्यांना स्वतः तुम्हाला दाखवतो विद्यार्थ्यांना नेमकं काय अडचण आहे. त्यांनी प्रत्येक 1-2 जणाला नाही, प्रत्येक हॉस्टेलच्या पोराला एलर्जी झालेली. म्हणजे हे समजू ते बोलण्यायोग्य बी नाही. तुम्ही स्वतः तुम्हाला दाखवतो आणि ते या बाबीवर आम्हाला प्रकल्प अधिकाऱ्यांकडून 100% आम्हाला या बाबीवर आम्हाला आन्सर देणं भाग आहे त्यांना आणि द्यावं लागेल. जर या गोष्टीवर त्यांनी दुर्लक्ष केलं, आम्ही संपूर्ण NSY टीमच्या वतीने आम्ही त्यांच्या प्रकल्प कार्यालयाला जाऊन आंदोलन छेडू. आम्ही रात्रंदिवस तिकडे बसू. तुम्हाला दाखवत नेमकं काय प्रॉब्लेम आहे. इन्फेक्शन भी देखा देते कोण कोणाला एलर्जी पाणी भी नाही होय माहिती बी तुम्ही आता मॅडम ते एकदा जर कोणाला झालं, मला जर झालं तर तुम्हाला हे अजून कोणाला झालं असं असतं ते. कारण ते सोबत राहत आहे, सोबत नाही ऐका ना मॅडम, ते सोबत राहत आहे, सोबत सारखं आहे ते. कुठले मॅडम तुम्ही? मी सर गडचिरोली. कोणाला दाखवून द्या. मी हे सांगताय पाणीमुळं या मॅडम बघा, एवढे एलर्जी होत आहे. मला आहे ना एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आम्ही सगळ्यांना कॉर्पोरेट प्रोफाईल बघा, आम्ही आलो असतो आमच्या काम केलं नाही. ऐका ना, व्हिडिओ काढलेला आम्ही जेव्हा स्टार्टिंगला आलो तो ग्रहपाल तुम्ही सिस्टीम मध्येच राहा, नियमावलीचं बाहेर चालू. मॅडम ठीक आहे, काही असो, वार्डन असो, मी तुम्हाला एक साधं ग्रहपालचं ऑफिस तुम्ही तुमच्या सिस्टीम मध्ये राहायचं, तुम्हाला सिस्टीमच्या बाहेर तुम्ही जाऊ शकता का? म्हणजे यांचं इकडं न ऐका ना, कारण एवढंच होतं. आता एक गोष्ट मला ही सांगा, आता मी तुमच्या हॉस्टेलवर आलो, चालायला पाहिजे हे अजिबात भेट दिल्यानंतर मला सांग नाही, याला भेटू देत नाही, त्याला भेटू, तो विषयच नाही ना. आपण काय तर काय मूर्ती हे आपण हॉस्टेलला फॉर्म भरतो कशासाठी आलो? आपण शिक्षण घेण्यासाठी आलो. आपण शिक्षण घेत असताना मला एक गोष्ट तुम्ही ही सांगा की तुम्हाला काय अडचण आल्या इथं हॉस्टेलमध्ये? आल्या असतील ना अडचणी, बरोबर आहे का नाही? आम्ही कशासाठी आलोय? तुमच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी आलोय. आम्हाला बघा, एक गोष्ट तुम्हाला क्लिअरली सांगून देतो, मी जे तुम्हाला बोललो ना की आपण करारनामा लिहून देतो, आपण डॉक्युमेंट्स देतो, काय असतात की ते हॉस्टेलचे नियम आहे. काय आहेत? नियम आहेत, बरोबर आहे का नाही? म्हणून मी काय सांगतोय तुम्हाला की अगर आपल्याला जर हॉस्टेलमध्ये राहायला जर नियम लागत असेल ना, बोल ना, काय घाबरू नको रे, बोल ना. तुम्हाला पिण्यासाठी RO फिल्टर बसवलाय
बसवलाय, चालू असतं. कुठे आहे आरो? पाणी पुरतं का? पहिली गोष्ट म्हणजे बसवलं ठीक आहे, बघितलं मी, पण पाणी पुरतं का तुम्हाला पूर्ण दिवसभर, रात्री, दिवसा? एकच आरो बसवलंय, कॅपॅसिटी राहिला ना त्या. तर तोच विषय आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर सांगा, कारण की बघा आपण हॉस्टेलमध्ये येतो तर आपण जसं मी तुम्हाला सांगतोय की त्यांचे नियम आपल्याला फॉलो करावे लागतात, बरोबर आहे का नाही? पण आपण शिकत असताना हॉस्टेल आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला पुरवतंय का वेळेवर? आपल्याला जे हवं आहे ते देतंय का आपल्याला राहत असताना काही प्रॉब्लेम येत आहे का? जेवणाचे असो, राहायचे असो, किंवा तुम्हाला पाण्याचे जसं तुम्ही बोलले त्याचं आहे, आता त्याला त्या पोरक तो सांगतोय की मला हाताला काय झालंय, तर तुम्हाला इथे मेडिकल फॅसिलिटी आहेत का? या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहे, कारण आम्ही पूर्ण राज्यामध्ये ही मोहीम चालू केलेली आहे. मी तुम्हाला हे पण सांगतोय की आमच्या प्रत्येक हॉस्टेलमध्ये भेट झालेले आहे. आता हा आमचा शेवटचा टप्पा होता आणि नेमका आम्हाला शेवटच्या टप्प्यामध्येच अडचणी आलेल्या आहेत. आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला नाशिक आयुक्ताला जर फोन लावावा लागत असेल तर आज आम्हाला कळलं की बाबा मला माझ्या विद्यार्थीला भेटण्यासाठी सुद्धा जर मला परमिशन घ्यावी लागत असेल तर हे फार मोठी आमच्यासाठी हे आहे. ठीक आहे, तर आम्हाला फक्त तुमच्या समस्या जाणून घ्यायच्या आहे आणि तुमच्या समस्यावर निराकरण कसं करता येईल याच्यावर आम्हाला पुढे भविष्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. कारण की आम्ही तुमच्यासारखे विद्यार्थी दशेमधून आलेलो आहे, आम्ही तुमच्यासारख्या हॉस्टेलमध्ये राहिलेलो आहे, आश्रमशाळेमध्ये राहिलेलो आहे. आम्हाला माहिती आहे आपल्याला प्रॉब्लेम कसे फेस करावे लागतात असं. आणि आदिवासी समाज एक असा समाज आहे जो अत्याचार सहन करून घेईल पण कधीच अत्याचारावर बोलेल का? नाही बोलत. तुमचा आवाज बनण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे की जेणेकरून आम्ही तुमचे प्रॉब्लेम आमच्यापर्यंत पोहोचावे, तुमचे प्रॉब्लेम आम्ही वरच्या लेवलपर्यंत पोहोचावे. जे इथं सुटण्यासारखे आहेत, जे इथं या लेवलवर सुटण्यासारखे आहेत ते इथं सोडवायचा प्रयत्न आम्ही करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी इथं आलेलो आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमचे प्रॉब्लेम आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्याला इथं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. हे इकडे जेवढे पण प्रॉब्लेम्स आम्हाला कळतील ते संपूर्ण आम्ही पीओ समोर, प्रकल्प अधिकारी समोर मांडणार आहे. ते घेऊन जाणार, त्यांच्याकडून लेखी घेऊन टाकणार आहे. जसे आमच्याकडून लेखी घेतली आहे, एवढ्या दिवसात करून द्या. तर तुम्ही सांगा प्रॉब्लेम्स, ते तुमचे आवाज म्हणून आम्ही प्रकल्प अधिकाऱ्याकडे जाऊ, तिकडनं जबाब घेऊन येऊ तुमच्यासाठी. उद्या उठून सोय झाल्यावर आम्ही थोडी येऊन अवघड करणार, तुम्हालाच हे तुमच्यासाठी आहे. हे तुमच्यासाठी आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगून देतो, एनएसआय जी विद्यार्थी संघटना आहे हे तुम्ही डोक्यात लक्ष नाही असं नाही नसू द्यायचं की बाबा आज इथं येऊन भाषण देऊन चालले गेले आणि मग नंतर तर आम्हाला कोण विचारायला आलं नाही. मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्हाला विश्वास देतो की तुमचे प्रॉब्लेम जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत एनएसआयची पूर्ण टीम शांत बसणार नाही. हे सागर पावरा आहे, जिल्हाध्यक्ष मी अनिल पावरा आहे, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय, बाकी आमची पूर्ण टीम आहे. मी तुम्हाला हे सांगतोय, आमचे नंबर घेऊन घ्या तुम्ही. आज पण व्हॉट्सअपवर जाणार तर तुम्हाला एनएसआयची एक ऑफिशियल आपलं साईट भेटून जाईल किंवा एक आमचा पेज आहे. त्या पेजवर जाऊन तुम्ही आमच्या काय काम केलं आहे आम्ही आजपर्यंत किंवा आम्ही काय करतो किंवा तुम्हाला उद्यातून काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता किंवा फोन करू शकता. म्हणून तुम्हाला हे सांगतोय, तुमच्याकडे ही संधी आहे. तुम्ही आताही सांगून द्या काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, काय नाही. सगळ्यात अगोदर तर तुम्हाला गृहपाल नाही, हेच तुमची सगळ्यात मोठी दुर्दैव आहे. म्हणजे तुमचं, मला नाही वाटत की बिना गृहपालचं मला हॉस्टेल चालतं, मला असं वाटतच नाही. कारण की मॅडमांना दिलंय मी हो मान्य करतो, पण मॅडमांकडे 2-2 जबाबदारी असतील. मुलींना सांभाळतील का तुम्हाला सांभाळतील, बरोबर आहे का नाही? आपण त्याचीही मागणी करू. तुम्हाला ते पाण्याची सोय पाहिली का? ते म्हणजे असं मला नाही वाटत तिथं ढोरबी जाणार नाही पाणी प्यायला, माहितीये का? तुम्ही कसं काय पिताय मला हे समजत नाही. तुम्ही जेवण ते आम्ही पाहिलं तिथं आपलं काय ते टेबल, तिथं बसून तुम्ही जेवण तरी करणार का? किंवा तुम्ही मुतारीमध्ये जाता, तुम्हाला वाटतं का तिथं जाऊन तुम्हाला मूत हाग लागेल असं? मला तर नाही वाटत. अगर आपण घरामध्ये जातो तर घर आपल्याला स्वच्छ लागतं का नाही लागतं? हे तुमचं घर आहे ना, मग हे स्वच्छ नाही तुम्ही सांगत नाही का तुमच्या गृहपालांना? सांगत नाही का तुम्ही? सर्वांना जय आदिवासी जय जहार. मी ॲडव्होकेट अरुण पावरा. आज रोजी आम्ही खापरे येथे शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह येथे भेट दिली असता सदर वसतिगृहामधील गृहपाल जे प्रभारी गृहपाल आहे ते आम्ही येण्याची त्यांना माहिती दिली असताना ते बाहेर निघून गेले आणि विद्यार्थ्यांशी भेट घेतली असताना गेल्या बऱ्याच दिवसापासून त्यांना वापरण्याचे जे पाणी आहे ते एकदम दुर्गंध असं पाणी आहे. त्या पाण्याच्या वापरामुळे त्यांना पूर्ण शरीराला पूर्ण इन्फेक्शन झालेलं आहे आणि वसतिगृहामध्ये आतमध्ये जाऊन बघितले असता पूर्ण वसतिगृहात जे बेड आहे ते पूर्ण फाटलेल्या अवस्थेत दिसून आल्यात आणि जे त्यांना कपाटे दिलेले आहे ते कपाटाचे पूर्ण तुटलेले, बाथरूमच्या दरवाज्यांना कडी नाही आहे, बाथरूमचे दरवाजे तुटून पडलेले खाली आणि काही 2-3 बाथरूममध्ये गेलो आम्ही, तिथं पूर्ण बाथरूम लिकेज तसंच तुडुंब झालेलं आहे
आणि आजपर्यंत या वसतिगृहामध्ये खूप साऱ्या समस्या आहे, पण संबंधित जे गृहपाल आहे ते या मुलांकडे अजिबात लक्ष देत नाही आहे. मुलांच्या म्हणण्यानुसार असे खूप दिवस होऊन गेले. या वसतिगृहातील जे समस्या आहे, त्यांना आतापर्यंत स्पोर्ट्स साहित्य अवेलेबल करून दिलेलं नाही आहे. त्यांना आत्तापर्यंत हे युग कुठे तर कुठपर्यंत निघून गेलं, अजूनपर्यंत त्यांना संगणकाची उपलब्धता करून दिलेली नाही आहे. तरी माझं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर जे वसतिगृहामध्ये जी समस्या आहे ती सोडवण्यात यावी, नाही तर आम्ही पूर्ण NSIच्या टीममार्फत एक भव्य असं आंदोलन उभारण्यात येईल आणि तुम्हाला जे शासनाने जबाबदारी दिलेली आहे ती तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडावी. धन्यवाद. आणि ते पेजचं मागे आहे ना, नाव बी टाकायला लावून. पण ते तर सांगताय, पण यांच्या समस्या कोणाला सांगायच्या आपण? असं ते तर सांगताय आपल्याला, पण इथं गृहपालच नाही आहे, यांच्या वालीच नाही, तर कोणाला सांगणार तुम्ही? ते तर सांगताय आम्हाला गाद्या नाही आहे, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, त्या पोराला ते काय फोडासारखे झाले, इन्फेक्शन झालंय. पण यांचं लावते, घे गोविंद, घे जरा जवळून क्लोजअप घे त्यांचं. आरोग्य तपासणीसाठी काय रे, आले का आरोग्य अधिकारी? आले इथं? काय दिलं, औषध दिलं का तुम्हाला? आधी सांगितलं असेल ना, इन्फेक्शन झाले. ते बोलवा त्यांना, सरांना. नसेल येत तर मग सचिनदा हे यांचं काय ते सोय करून जावी लागेल आपल्याला. काय हे काय माहितीये का, अगर आपल्याला नियम दाखवत असतील तर आपल्यालाही काहीतरी नियम दाखवावे लागतील ना.